विज्ञानाच्या युगातही मानवी मनाच्या अगतिकतेचा फायदा कसा घेतला जातो याचं विदारक उदाहरण नाशिकमध्ये आपण पाहतोय। अशोक खरात नावाच्या एका सामान्य व्यक्तीमध्ये देवीचा अवतार शोधत काही महिलांनी आपले आयुष्य त्याच्या चरणी समर्पित केले। मात्र ज्याला देव मानलं तो प्रत्यक्षात एक मनोवैज्ञानिक अभ्यासक असल्याचं उघड झालंय। हा केवळ एका शहराचा प्रश्न नसून श्रद्धेच्या नावाखाली महिलांच्या मानसिकतेशी खेळण्याचं हे एक जागतिक सायकोलॉजिकल ट्रॅप आहे। या टोकाच्या समर्पणामागे नेमकी कोणती मानसिक कारण आहेत आणि हा भ्रमाचा खेळ कसा चालतो याबद्दल सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। अशोक खरातनं स्वतःला कृष्णाचा अवतार भासवून आणि महिलांना तू पूर्वजन्मीची राधा असल्याचं सांगून त्यांचं पद्धतशीरपणे लैंगिक शोषण केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं। खरात सुरुवातीला महिलांच्या समस्या ऐकून घ्यायचा, त्यानंतर तुझ्यावर करणी झाली आहे, तुझ्यावर मोठे संकट येणार आहे किंवा तुझ्या मुलाचं नुकसान होईल अशी भीती घालून त्यांना मानसिक दृष्ट्या कमकुवत करायचा। संमोहन आणि संवादाच्या जोरावर तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे। तसंच पीडित महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावून तो त्यांचा चुकीचा स्पर्श करायचा त्यांना। एवढंच नाही तर एकदा महिलेचा विश्वास संपादित केला की तो महिलांना ओशनो जल या तीर्थाच्या नावाखाली एक विशिष्ट खारट आणि कडवट चवीचं पाणी प्यायला द्यायचा। पाण्यासोबतच तो महिलांना प्रसाद म्हणून पेढाही द्यायचा। हे पदार्थ खाल्ल्यानंतर महिलांना मळमळ होणं, डोकं गरगरणं किंवा डोकं जड होणं असे त्रास व्हायचे। यामुळे महिला पूर्णपणे खरातच्या इशाऱ्यावर चालू लागायच्या। एकदा महिला गुंगीच्या अवस्थेत असताना खरात केबिन मधील लाईट बंद करायचा आणि मग अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्ड करून तो महिलांना ब्लॅकमेल करायचा, जेणेकरून त्या कोणाकडे तक्रार करणार नाही। तर काही पीडितांनी पेढा आणि ओशनो जल पिल्यानंतर त्यांच्यासोबत काय घडलं हे आठवत नसल्याचं सांगितलंय। खरातनं अद्याप तो वापरत असलेल्या औषधांबाबत किंवा द्रव्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाहीये। महिलांना गुंगी आणणाऱ्या पेढ्यात आणि द्रवात कोणते घटक होते याचा शोध घेणं अद्याप बाकी आहे। आता हे झालं खरात महिलांना कसं आकर्षित करायचं त्याबद्दल। पण महिलांना एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणारी दैवी शक्ती हे प्रत्यक्षात कोणती अलौकिक ऊर्जा नसून तो केवळ एक मानसोपचार विषयक भ्रम, ज्याला आपण सायकोलॉजिकल डिल्युजन असं म्हणतो। हार्मोनल बदल, तीव्र भावनिक ताण आणि भूतकाळातल्या कटू अनुभव आठवणी यांमुळे मनाची अवस्था विचलित होते। विशेषतः मासिक पाळी दरम्यानचा शारीरिक ताण किंवा कौटुंबिक समस्यांमुळे आलेल्या अगतिकतेतून अशा शक्ती भासू लागतात। एकटेपणा, नातेसंबंधातील तणाव आणि सततचा मानसिक दबाव यांपासून सुटका मिळवण्यासाठी स्त्रिया न कळत अशा श्रद्धेचा आधार घेतात। हा भ्रम त्यांना काही काळ मानसिक बळ देत असला तरी प्रत्यक्षात ही एक मोठी भावनिक फसवणूक असते, ज्याचा फायदा भोंदू प्रवृत्तींकडून घेतला जातो। आता हा सायकोलॉजिकल ट्रॅप आणि वाचन नसलेली स्त्री, बहुतांश महिलांना वाचनाची सवयच नसते। वर्तमानपत्र असो, पुस्तकं किंवा नवीन ज्ञान यांच्यापासून त्या दूर असतात। यामुळे त्यांना असामान्य भावना येताच देवीची शक्ती वाटते। वाचन नसलेली स्त्री सहज भ्रमात फसते असे मनोवैज्ञानिक नेहमी सांगतात। हा अनुभव दैवी आहे असं त्यांना स्त्रियांना वाटतं, पण वास्तवात ती त्यांच्या मनातली एक कल्पना असते। अशा महिलांना समोरचा साधा माणूसही देवासारखा त्यावेळेस वाटायला लागतो। यामुळे ते त्याच्याकडे आकर्षित होतात। समाजात अजूनही अनेक स्त्रिया अशा आहेत ज्यांना शाळा कॉलेजचे शिक्षण मिळालं तरी घरगुती कामात व्यस्त राहून ज्ञान वाढवता आलं नाही। त्यामुळे त्यांची निर्णय क्षमता कमकुवत होते। शिक्षणापेक्षा जाणीव महत्वाची आहे। अनेक महिला घरगुती कामात इतक्या व्यस्त असतात की त्यांचा जगाशी आणि वाचनाशी संपर्कच तुटतो। ज्ञान नसेल तर समोरचा साधा माणूसही देवासारखा भासू लागतो आणि तुमची निर्णय क्षमता संपते। जेव्हा मनाची अवस्था विचलित होते किंवा एखादी असामान्य भावना मनात येते तेव्हा ज्ञानाच्या अभावामुळे तिला थेट दैवी शक्ती समजल्या जाते। वाचन नसलेली स्त्री सहज भ्रमात फसते, हे कटू सत्य आहे। आज शाळा किंवा कॉलेजेसमध्ये औपचारिक शिक्षण मिळालं असूनही अनेक स्त्रिया घरगुती जबाबदाऱ्यांत इतक्या गुंतल्यात की त्यांचं अद्ययावत ज्ञान वाढवणं थांबलंय। त्यामुळे त्यांची तार्किक विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत झाली आहे। परिणामी समोरचा एखादा साधा माणूसही त्यांना आता तारणहार किंवा देवाचा अवतार वाटतो आणि त्या सहजपणे अशा भोंदूंच्या मोहजाळात किंवा आकर्षणात अडकतात। समर्पण ही एक अत्यंत नाजूक आणि टप्प्याटप्प्यानं घडणारी मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे। याची सुरुवात होते ती समोरच्या व्यक्तीच्या गोड बोलण्यानं आणि सहानुभूतीनं। जेव्हा एखादी स्त्री आपल्या मनातलं गुपित किंवा एका समस्या एखाद्या गुरु मानलेल्या व्यक्तीसमोर मांडते तेव्हा तो बंधू तिला तुझ्यामध्ये दैवी शक्ती आहे असं सांगून तिच्या सुप्त अहंकाराला किंवा कमकुवत मनाला कुरवाळतो। यामुळे त्या स्त्रीला तात्पुरता खोटा आत्मविश्वास मिळतो आणि ती आपलं सर्व निर्णय त्या व्यक्तीवर सोपवू लागते। या प्रक्रियेत गुरुची कृपा किंवा देवीची इच्छा यांसारख्या आध्यात्मिक शब्दांचा वापर करून
तिच्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेवर घाला घातला जातो. हळूहळू हा विश्वास इतका टोकाचा होतो की ती स्त्री स्वतःचं अस्तित्व विसरून त्या व्यक्तीच्या मानसिक गुलामीत अडकते, ज्याला समाजात चुकीच्या पद्धतीनं पूर्ण समर्पण म्हटलं जातं. बोंधुगिरीचा बाजार मांडणाऱ्या व्यक्ती महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करतात. याची सुरुवात होते ती महिलांच्या मानसिक आणि कौटुंबिक कमकुवतपणाच्या ओळखीनं. घरातलं एकटेपण, सततची भांडणं, आर्थिक अडचणी यांमुळे त्या अस्वस्थ असलेल्या महिलांना हे लोक प्रथम आपलं लक्ष बनवतात. सुरुवातीला अत्यंत गोड बोलून आणि सहानुभूती दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला जातो. तुमच्यात विशेष दैवी शक्ती आहे किंवा तुम्ही साक्षात देवी स्वरूप आहात असं भासवून त्यांच्या मनात स्वतःबद्दल एक खोटा विशेष भाव निर्माण केला जातो. एकदा हा विश्वास घट्ट झाला की त्या महिलेची स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता ही हळूहळू क्षीण होत जाते. ती पूर्णपणे त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आणि सल्ल्यावर अवलंबून राहू लागते, ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य त्या भोंदूच्या ताब्यात जातं. ही मानसिक गुलामगिरी अखेर आर्थिक, भावनिक आणि प्रसंगी शारीरिक शोषणाच्या भीषण वळणावर येऊन थांबते. बोंधुगिरीला खतं पाणी घालणारे मुख्य घटक जर आपण पाहायला गेलो तर समाजात स्त्रियांवर अनेक अदृश्य बंधनं असतात. घर, सासर, माहेरचे तणाव, नातेसंबंधातली कटुता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली या महिलांचं मन सतत दबलेलं असतं. अशा प्रदीर्घ मानसिक कोंडीत जेव्हा एखादा दैवी किंवा तारणहार वाटणारा माणूस भेटतो तेव्हा त्या महिलेला तिथं मानसिक मुक्तीचा आभास होतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते मनात दाबून ठेवलेली इच्छा अचानक व्यक्त होण्याची संधी मिळाली की स्त्री सहजपणे समर्पण करते. कौटुंबिक दबावामुळे आलेल्या अगतिकतेतून ती बाहेरच्या व्यक्तीला चक्क देवासारखं मानू लागते. या प्रक्रियेतून तिच्या मनाला तात्पुरतं सुख आणि आधार मिळत असला तरी हा सुखद भ्रम अखेर तिच्या खऱ्या आयुष्याला उद्ध्वस्त करण्याच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतो. दैवी शक्तीच्या नावानं होणाऱ्या स्त्रियांचं मानसिक आणि शारीरिक शोषण रोखण्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जागरूकता निर्माण करणं ही आता काळाची गरज झाली आहे. स्त्रियांनी वाचनाची आवड जोपासावी, अद्ययावत ज्ञान आत्मसात करावं आणि मानसिक अस्वस्थता जाणवल्यास बाबांकडे जाण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घेण्यास संकोच करू नये. खरी शक्ती ही कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीत किंवा गुरुमध्ये नसून ती तुमच्या स्वतःच्या विचारात आहे. हे ओळखून स्त्रियांनी कोणावरही आंधळेपणानं अवलंबून राहणं थांबवलं पाहिजे. विवेक बुद्धीचा वापर आणि ज्ञानाचा प्रकाश हाच बोंधुगिरीच्या आधाराला नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे, हे मात्र नक्की.